के दहिसर स्थित सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडल पिछले 29 वर्षों से भव्य स्तर पर गणेश उत्सव का आयोजन करता आ रहा है। हर साल मंडल की ओर से समाज को संदेश देने वाली खास झांकी लगाई जाती है। मुंबई के दहिसर स्थित सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडल में इस बार 200 किलो का विशाल मेवा मोदक मुख्य आकर्षण बना है। इसे स्टर्लिंग और अल्फा बीटा मार्केटिंग कंपनी ने दान स्वरूप प्रदान किया है, जो श्रद्धालुओं के लिए खास आकर्षण का केंद्र है। आज 5 सितंबर को महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस गणेश मंडप पहुंचे। मुख्यमंत्री ने पूजा अर्चना कर इस मेवा मोदक को भगवान गणेश को अर्पित किया। भक्तों का कहना है कि यह अनोखा उपक्रम न केवल गणेश उत्सव की शोभा बढ़ाता है, बल्कि समाज में एकता और भक्ति का संदेश भी देता है। सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडल हर साल की तरह इस बार भी अपनी अनोखी पहल से गणेश उत्सव को और खास बना रहा है। तो हम स्टर्लिंग एग्रो से हैं। हमारा डेयरी का प्रोडक्ट्स बनाते हैं। क्या नाम है आपकी डेयरी? नोवा डेयरी। तो अभी पापा का सबसे पसंदीदा खाना क्या है? मोदक है। तो हमने सोचा कि ये टाइम हम लोग मोदक ही बना के दे। हमारे ही घी से बनाया, शुद्ध घी से बना के हम लोग ने पूरे ड्राई फ्रूट का मोदक बनाया। इसमें बादाम यूज़ हुई है, अखरोट यूज़ हुआ है, काजू है, इसमें 70% काजू बना है, 200 किलो का वजन है। तो वो हम लोग ने सोचा कि हम लोग ऐसा कुछ करें नया, जो पापा भी शायद खुश हो जाए और कुछ नया हो, ताकि लोगों को भी प्रसाद लेने में इजी पड़े। ये 200 किलो का मोदक बनाने में कितना समय लगा और कितना मटेरियल यूज हुआ है? सर मटेरियल का 3 से 4 दिन लगे। 4 दिन लगे हमें बनाने के लिए। ये पहले बनाया हम लोग ने, वो बराबर से उसका आकार नहीं बना, तो हमें वो आकार वापस बनाना पड़ा। हम लोग ने 3-4 बार कोशिश की, तब जाके ये बना हम लोग से। और आप यहाँ पे जो देख रहे हो ये फल बने हैं, ये फल भी ड्राई फ्रूट्स ही है, ये भी एडिबल है। ये जो भी देख रहे हो ये सब खाने की चीज़ है। और अगर हम शुक्रगुजार है, सीएम सर ने इसका चढ़ावा किया पहला। कितनी लागत से बनके तैयार हुआ है? कितनी लागत? मतलब कितना खर्च कितना हुआ? खर्च नहीं पता, क्योंकि चढ़ावे में खर्च देखा नहीं जाता। तो वो तो बनाते गए और जो बन गया वो हम लोगों ने दे दिया। अगर किसी को चाहिए इस टाइप से मोदक बनवा के, आप मोदक या आपकी घी चाहिए तो आप हमारे वेबसाइट पे जा सकते हो और आप हमारे कंपनी के बारे में सर्च कर सकते हो sterlingagro.com पे। सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही जो गणेशोत्सव साजरा करतो आणि आवर्जून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या आनंदाचा द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहतात आणि ह्याही वेळी उपस्थित राहिले। किती वर्ष झालं आणि बाप्पाचं तुम्ही हे जास्त गेली 29 वर्ष सामाजिक जाणीवेतून देव, देश आणि धर्मासाठी सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमी वेगवेगळे उपक्रम घेते। सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जातात। मग गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणं असतं, आरोग्यविषयक सेवा देणं असेल, त्याचबरोबर वृक्षारोपण असेल। कोविडच्या कालावधीमध्ये तर 11 दिवस आम्ही आरोग्य महोत्सव म्हणून साजरा केला आणि जे जनतेला हवं आहे ते ह्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक उपक्रम राबवून काम करत असतो। म्हणून गेली 29 वर्ष सातत्यानं हा उत्सव द्विगुणित वर्षानुवर्ष होतो आहे। आणि आमच्या या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की आमची जी गणेशाची मूर्ती आहे गणरायाची, ती एकच मूर्ती आहे आणि या मूर्तीचं आकर्षण आमच्या महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात असतं। आणि या उपनगरामध्ये भव्य दिव्य देखावा साजरा करून जो उत्सव साजरा होतो त्यामध्ये सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उल्लेख केला जातो। हे आम्हाला आनंद वाटतो। उद्या बाप्पांचं विसर्जन आहे आणि तुम्ही 11 दिवस तुम्ही हे पाठपूजा अर्चना केलं, तुम्हाला कसा वाटत आहे बाप्पा आज? गेले 11 दिवस भावपूर्ण वातावरणामध्ये श्रीचं पूजन केलं, श्रीचं नमन केलं आणि त्याच भावपूर्ण वातावरणामध्ये उद्या आम्ही विसर्जन करणार आहोत। दुःखद अंतःकरणानं विसर्जन करणार आहोत। परंतु बाप्पा गणरायाचा उत्सव साजरा केल्यानंतर वर्ष कधी संपतं हे आम्हालाच कळत नाही आणि पुन्हा बाप्पाचा उत्सव येतो आणि त्याच आनंदामध्ये उत्सव साजरा करतो। आणि बाप्पा गणरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आमच्या विभागातील जनता आहे, त्यांना येणारे वर्ष सुखसमृद्धीचं भरभराटी जावो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार जावो आणि ज्या लोकमान्य टिळकांनी सामाजिक जाणीवेमधून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जनजागृतीसाठी आणि सामाजिक एकतेसाठी तो गणेशोत्सव साजरा केला, त्या माध्यमातून विविध जाती धर्माची लोक एकत्र येतात
विविध या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आमचं मंडळ सातत्यानं प्रयत्न करत असतं. म्हणून टिळकांनी जो आदर्श घालून दिला आहे तो ह्या सामाजिक जाणीवेमधून एकत्रित येऊन आम्ही ह्या विभागाची असेल, राज्याची असेल, पर्यायानं देशाची सेवा करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून हातभार लावतो. आणि अनेक वर्ष असा उत्साह द्विगुणित होण्यासाठी आमचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. तुम्ही महिलांसाठी निःशुल्क ज्या आपण व्याजची जी योजना काढली त्याच्याविषयी जरा सांगा. आणि महाराष्ट्राचे महिलांना तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून त्याचे अध्यक्ष सन्माननीय आमदार विधान परिषद गटनेते प्रवीण भाऊ दरेकर आहे. त्या बँकेचा मीही संचालक आहे. आणि आम्ही संचालक मंडळाने ठरवलं की ज्यावेळी लाडकी बहीण योजना आली, परंतु अशा बहिणी आहेत की त्यांना 2000 रुपये भरून अकाउंट ओपन करता येत नाही. म्हणून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून झिरो बॅलन्स अकाउंट ओपन केलं. जवळजवळ 80 ते 90 हजार अकाउंट झिरो बॅलन्सने ओपन केली. आणि फक्त 1500 रुपयामध्ये माझ्या महिला भगिनींचं, लाडक्या बहिणींचं भागणार नाही. मग त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी शासनाच्या ज्या पर्यटन MTDC वगैरे विभाग आहेत, MTDC आहे, अण्णाभाऊ पाटील महामंडळ आहे, आणि ज्या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्यानं बिनव्याजी 1 लाखापर्यंत आर्थिक मदत व्यवसायासाठी करण्याचा मानस आम्ही संचालक मंडळामध्ये घेतला. आणि मुंबई शहरामध्ये जवळजवळ आपल्या लाडक्या बहिणी 12 लाखाहून आहेत. आणि जास्तीत जास्त महिलांना रोजगार, स्वयंरोजगार करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. आणि ही योजना साकार होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची साथ सोबत आणि आशीर्वाद लाभला आहे. त्यामुळेच इथपर्यंत सक्सेस होऊ शकलो. धन्यवाद.